ललित महाराष्ट्रातील मनोरंजनाचा जुना प्रकार. नारदीय कीर्तन परंपरेत समावेश गोवा आणि कोकण भागात उत्सवाप्रसंगी देवता सिंहासनावर बसली आहे असं मानून मागणी मागतात. कृष्ण, राम आणि भक्तांच्या कथांचं सादरीकरण होतं. ललित हे हिंदी भाषेतही असून आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे. भारूड आध्यात्मिक नैतिक शिकवण देणारे रूपात्मक गीत म्हणजे भारूड. भारूड प्रयोगशील असते. संत एकनाथांची भारुडे विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे फार लोकप्रिय झाली. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा मुख्य उद्देश होता. तमाशा लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह समजून घेणारी कला. मूळचा पर्शियन शब्द ज्याचा अर्थ चित्ताला आनंद देणारे दृश्य असा आहे. संगीत बारी आणि ढोलकीचा फड असे दोन प्रकार आहेत. नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात उत्स्फूर्त विनोदाचा अंतर्भाव असणारा वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. सुरुवातीला गण म्हणजे गणेश वंदना, मग गवळण आणि दुसऱ्या भागात वग सादर केला जातो. विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचे लग्न यासारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवतात. पोवाडा पोवाडा हा तुम्हाला माहितीच आहे. गद्य पद्य मिश्रित शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेश आणि स्फूर्तिदायक कथन आहे. इतिहासातील निरनिराळ्या लढायांचे पोवाडे आहेत. तसेच ब्रिटिशांच्या काळात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक शाहिरांनी आपल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि या माध्यमातून जनजागृती केली. मराठी रंगभूमी ललित कला म्हणजे कलावंत आणि प्रेक्षक या दोघांचा समावेश असलेली कला. व्यक्तीने किंवा समूहाने जिथे सादर केली जाते ते स्थान म्हणजे रंगभूमी आणि ती कला म्हणजे नाटक. नाटक पाहायला आवडतं की सिनेमा? अलीकडे कुठलं नाटक पाहिलं का तुम्ही? कृती मराठी माणूस नाट्यप्रेमी आहे यावर वर्गात चर्चासत्र घ्या. नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शन, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत याचा समावेश नाटकात असू शकतो. नाटक म्हणजे संवाद, पण काही नाटकात मूकाभिनय पण असतो. या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात. नाटकाचा अजून एक प्रकार म्हणजे पथनाट्य. एखाद्या सामाजिक प्रश्नाला धरून लोकजागर किंवा लोकशिक्षणाच्या उद्देशाने केलेले नाटक. त्याचप्रमाणे एकपात्री प्रयोग, वराड निघालं लंडनला यासारखे प्रयोग या नाट्य प्रकारातच मोडतात. दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन मिळाले. राजांनी नाटके लिहिली आणि संस्कृत नाटकांची भाषांतरे केली. 19व्या शतकात मराठी रंगभूमीचा विकास झाला आणि विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक. पौराणिक, ऐतिहासिक आणि प्रहसन प्रकारातली नाटके ही रंगभूमीवर आली. पूर्वी नाटकाची संहिता लिखित स्वरूपाची असे आणि संवाद उत्स्फूर्त असत. मुद्रित संहिता असलेले पहिले नाटक वि. ज. कीर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण झाली. किर्लोस्कर नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली. जरठकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पण मार्मिक टीका संगीत शारदा या नाटकात केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशिक्षण व लोकजागर पण मनोरंजनातून घडून आणले ते नाटक म्हणजे कीचक वध. कृती रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाच्या नाटकांची नोंद करा. शक्य असल्यास पहा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती मिळवा. एखाद्या ऐतिहासिक गोष्टीवर आधारित एखादं नाटक तुम्ही लिहा, बसवा आणि शाळेच्या स्नेहसंमेलनात सादर करा. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रेंच्या नाटकांनी रंगभूमी सावरायला मदत केली. नंतर कित्येक नामवंत नाटककारांनी रंगभूमी उचलून धरली आणि विविध विषयांवरील नाटके आणि नाट्यप्रकारांच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. त्या काळी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. प्रथम ब्रिटिशांनी मुंबईत नाट्यगृहे बांधली. हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले. भारतीय चित्रपटसृष्टी सर्वांना ज्याचं आकर्षण असतं ती म्हणजे सिनेसृष्टी आणि सिनेकलाकार. तुम्हालाही असेलच. कलात्मकता आणि तंत्रज्ञानाची जोड असलेले माध्यम.
चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा शोध लागला. हे मूकपटांचं युग होतं. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपट सुरू झाले. तुम्ही कोणकोणते चित्रपट पाहिले, कोणते आवडले आणि का आवडले याबाबत चर्चा करा. चित्रपटांचे प्रकार कोणकोणते आहेत? भारतीय चित्रपटांची जननी म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून तो प्रदर्शित झाला महाराष्ट्रात. भारतीय चित्रपटाच्या विकासात खूप लोकांचे योगदान आहे. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. जमलं तर हा सिनेमा नक्की पहा. किती दिव्य पार करून हा चित्रपट त्यांनी बनवला. खरंच शिकण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे. त्यांनीच पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू केली. पुढे पहिला सिने कॅमेरा पेंटर बंधूंनी तयार केला. मग ऐतिहासिक मूकपट, वास्तववादी चित्रपट तयार केले गेले. बाजीराव मस्तानी चित्रपटामधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे म्हणून ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध आणले. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. मराठी भाषेप्रमाणे हिंदी भाषेतही ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. तुम्हाला माहीत आहे का की डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल यासारख्या कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कृती पाठात दिल्या व्यतिरिक्त इतर ऐतिहासिक चित्रपटाची यादी तयार करा. 2015 पर्यंतच्या ऐतिहासिक मराठी चित्रपट कोणकोणते आहेत त्यांची यादी बनवा. चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी काय काय दाखवले जाते? समाज प्रबोधनपर कोणकोणते वृत्तपट अथवा अनुभवपट दाखवले जातात? मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी, अर्थार्जनाचे साधन आणि स्वतःच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण ज्ञानार्जन करतो. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अशा काय संधी उपलब्ध आहेत ते आता पाहू. सध्याच्या अतिशय वेगवान अशा तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला अपडेट ठेवणं आणि सतत काहीतरी पूरक आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं गरजेचं आहे. तुम्ही हल्लीचे कलावंत पाहिले तर ते सतत काहीतरी नवीन नवीन शिकत असताना, करत असताना दिसतात. दिग्दर्शक अभिनय करतात, कलावंत लिखाण, दिग्दर्शन, संवाद लेखन, नेपथ्य, गाणं काही ना काही करत असतात. मनोरंजन क्षेत्रात तुम्हाला अष्टपैलू, अष्टावधानी, बहुश्रुत, वक्तृत्व निपुण असावेच लागते आणि मग तुम्हाला खूप काही उपलब्ध होऊ शकतं. नाटक 1. तुम्ही नेपथ्य, केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा करत असाल तर तसे तपशील अचूक असणे गरजेचे असते. त्यासाठी ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्य यांचे अचूक ज्ञान असावे. असे सखोल ज्ञान असणाऱ्यांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. 2. संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची गरज असते. चित्रपट इथे सुद्धा कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीमध्ये तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. इतिहासाच्या जाणकारांना कला दिग्दर्शक किंवा सल्लागार म्हणून संधी मिळू शकते. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची गरज असते. या व अशा अनेकविध संधी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांना मिळू शकतात.